बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. आपण काम करतोय संजयनगर सारख्या भागामध्ये ज्या ठिकाणी काही नव्हत्या तळागाळापासून भाजप रुजवण्यापासून एक एक कार्यकर्ता तयार करण्यापासून आज संघटनात्मक बांधणी सगळ्या प्रतिनिधी केलेल्या आहेत, खस्ता काढलेल्या आहेत, अंगावर केसेस घेतलेल्या आहेत, कार्यकर्त्यांना बऱ्याच मारहाणसुद्धा झालेलं आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये या ठिकाणी भाजप पक्ष रुजवण्याचं काम केलं आहे. आत्ता ज्या 2000 ह्याच्या निवडणुकीमध्ये ओबीसी महिला पडलेल्या आहे, त्याच्यातनं मागणी केलेली आहे. ओबीसी महिलामधनं मागणी केल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी आहे आणि आता काही नवनवीन चेहरे आलेले आहेत आणि आम्हाला आता असं कळालं की बाबा कोणतरी एक नवीनच चेहरा ज्याचा भाजपचा काही म्हणजे मी कुणाला कमी लेखत नाही, पण भाजपशी संबंधही नाही आहे, काही नाही आहे, नवीन आहे. अशा काही कुठल्या तर एका चेहऱ्याला कशाच्या आधारावर त्यांनी देतात असं मला समजलं. नक्की आहे का नाही समजलं. मग ते आम्ही आमदार सुलताना गाडगीळांना आम्ही भेटण्यासाठी आलो आहे. एका आंदोलन नाही आहे, दादांना भेटण्यासाठी आलो आहे. दादा हे खरं आहे का असलं तर बाबा हे कसं हे कशाच्या आधारे आमच्यापेक्षा म्हणजे कामानं जास्त आहेत, सर्वेनं जास्त आहेत किंवा पक्षामध्ये आमच्यापेक्षा जुने आहेत. तरी एकदा आम्ही समजावून सांगितलं तर आमची काय हरकत नाही, आम्ही त्यांचा झेंडा घेऊन आम्ही खेळणार आहे. मग ते सुधीर दादांना भेटण्यासाठी आलो आहे. दादांना फोन करतो, दादा फोन उचलत नाही आहेत. दादा आले की दादांना भेटून काय बाबा हे खरं आहे का आणि खरं असलं तर हे असं का, ते कशाच्या आधारे म्हणजे आमच्यापेक्षा कामाच्या आधारे, सर्वेच्या आधारे किंवा कशाच्या आधारे ते श्रेष्ठ आहेत हे त्यांनी आम्हाला एकदा समजावून सांगितलं तर आमची काय अडचण नाही, त्यांच्यापर्यंत करू. त्यांचं समजावून सांगावं असं आम्हाला म्हणणं आहे. एवढं वर्ष झालं तुमच्यासाठी पक्षासाठी आम्ही खस्ता खातो आहे, काम करतो आहे, जीवाचं रान केलं आहे, घरदार संस्थासुद्धा आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. तर तुम्ही आम्हाला या ठिकाणी विश्वासात घेणं गरजेचं आहे आणि ते कुठं तर घेतलं जात नाही, फोन उचलला जात नाही, ही एवढी आमची खंत आहे. त्यासाठीच मी या ठिकाणी दादांना भेटलेलं आहे. दादा फोन उचलत नाही. दादा आमचे नेते आहेत, आमच्यासाठी पितृतुल्य आहेत. त्यांनी आम्हाला विश्वासात घेऊन या गोष्टी सांगाव्यात असं आम्हाला वाटतंय. आलोय मी आता बऱ्याच गोष्टी झालं बस. राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.